हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती। आज आपण पाहणार आहोत की महादेवांचा तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचा संदेश आलेला आहे, ते तुम्हाला जाणून घेणे गरजेचेच आहे। त्यासाठी काय करा, आपली एनर्जी एक्सचेंज करा। आता एनर्जी एक्सचेंज कशी होते तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। तुमची हजेरी लावा कमेंट आणि लाईक करून आणि सबस्क्राईब करून। त्यामुळे काय होतं, तुम्हाला रीडिंग ही 100% रेझोनेट होण्यास खूप मदत होते आणि तुम्ही चॅनलशी कनेक्टेड होतात। एक लक्षात ठेवा, विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही रीडिंग पूर्णपणे व्यर्थ आहे। त्यामुळे आपली एनर्जी कनेक्ट करा आणि महादेवांशी पण कनेक्ट व्हा या रीडिंगमध्ये आणि जाणून घ्या तुमच्या जीवनाशी संबंधित काय तुम्हाला महत्त्वाचा सल्ला इथे मिळणार आहे। तर मिथुन राशी, सध्याचा काळ अत्यंत गुंतागुंतीचा, मानसिक कसरतीचा आणि काहीसा अडकल्यासारखाचा स्टक वाटणारा आहे। तुमच्या या स्प्रेडमध्ये आलेले टॅरो कार्डची ऊर्जा ही सामान्य नाही, ही अतिशय तीव्र आणि तातडीने बदल करण्याची मागणी करणारी आहे। महादेव तुमच्या अंतर्मनाला आणि तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीला पूर्णपणे पाहत आहेत। सध्या तुमच्या आयुष्यात काहीतरी असे घडत आहे जे तुम्हाला आतून पोखरत आहे, पण तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही आहात। महादेवाचा तिसरं नेत्र तुमच्या आयुष्यातील तो अंधार आणि नकारात्मक उघड करत आहे, जी कदाचित तुम्ही स्वतः अजून स्वीकारलेली नाही। हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला एका मोठ्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महादेवांनी पाठवलेली दैवी आशीर्वाद आहे। तुम्हाला महादेव बंधने, व्यसने आणि मानसिक विळख्यातून मुक्त करण्यासाठी तुम्हाला संदेश देणार आहेत। तुमच्या या स्प्रेडमध्ये मला एक कार्ड दर्शवतात की तुम्ही सध्या एखादी गोष्ट येते, नाही तर कुठंतरी व्यक्ती, नाही तर विचारांच्या तीव्र विळख्यात तुम्ही अडकले आहात, जाळ्यामध्ये। हे कार्ड एका जुन्या सवयीचे, नकारात्मक विचारांचे किंवा एखाद्या विषारी नात्याचे बंधन दर्शवते। महादेव तुम्हाला इथे सांगत आहेत की हे वत्सा, तू ज्या गोष्टीला तुझे सुख किंवा तुझा आधार मानत आहेस, तीच गोष्ट तुला हळूहळू गुलाम बनवत आहे। तू स्वतःला हतबल समजून या बंधनात अडकून राहू नकोस। म्हणजे लक्षात ठेव, या साखळ्या तू स्वतः तोडू शकतो जर तुम्ही एखाद्या चुकीच्या सवयीमध्ये अडकला असाल, पैशाच्या अतिलोभापायी चुकीचा मार्ग निवडत असाल किंवा एखाद्या अशा व्यक्तीच्या प्रेमात असाल जी व्यक्ती तुम्हाला फक्त मानसिक त्रासच देत आहेत, तर आता तिथून मागे फिरण्याची हीच ही अंतिम वेळ आलेली आहे। तुम्हाला आता थांबलेले आयुष्य तुमचे आणि दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे। इथे तुमच्या कार्डवरून स्पष्ट होते की तुमचे आयुष्य सध्या एका अशा जागी थांबल्यासारखे झाले। तुमचे करिअर असो, आर्थिक प्रगती किंवा नाती पुढे सरकल्यासारखंच वाटत नाही आहे तुम्हाला। एका जागी स्थिर झालेल्या त्या काही गोष्टी, तुम्ही खूप प्रयत्न करूनही गोष्टी जागच्या जागी हलतच नाही आहेत। महादेव यावर संकेत देत आहेत की हा काळ थांबण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा आहे। जेव्हा आपले आयुष्य थांबते ना, तेव्हा मी तुला तुझा दृष्टिकोन बदलण्याची संधी देत असतो। तुम्ही ज्या पद्धतीने गोष्टींकडे पाहत आहात ती पद्धत बदलणे गरजेचे आहे। कधी शरण जाणे किंवा परिस्थिती महादेवांवर सोडून देणे हाच एकमेव मार्ग असतो। हा काळ जबरदस्तीने गोष्टी पुढे रेटण्याचा नाही, तर शांत राहून योग्य वेळेची प्रतीक्षा करण्याचा आहे। तुमच्या पाठीमागे राजकारण होतंय आणि अविश्वास तुमच्याप्रती दाखवला जातोय। तुम्हाला माहिती नसेल ही गोष्ट। या वाचनातील सर्वात मोठ्या धोक्याचा इशारा या कार्ड्समधून मला मिळत आहे। मिथुन राशीच्या लोकांच्या पाठीमागे सध्या खूप मोठे राजकारण, लपवाछपवी किंवा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे। कोणीतरी अत्यंत जवळची व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची किंवा तुमचे मेहनतीचे श्रेय स्वतः घेण्याची तयारी करत आहे। पण महादेव तुम्हाला अत्यंत कडक शब्दात सांगत आहेत की तुझ्या साधेपणाचा लोक गैरफायदा घेत आहेत। तुझ्या आसपासच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवणे त्वरित बंद कर। तुझे कान आणि डोळे उघडे ठेव, शाबूत ठेव। जर तुला कोणाच्या वागण्यावर शंका येत असेल तर त्या शंकेकडे दुर्लक्ष करू नकोस, तो माझाच इशारा आहे। या काळात स्वतःला योजना गुप्त ठेव आणि कोणालाही आपल्या आर्थिक किंवा वैयक्तिक बाबी सांगत बसू नको। शेवटचा मेसेज तुम्हाला असा येतोय की तुमच्यामध्ये काहीतरी तीव्र करण्याची इच्छा आणि उत्साह आहे, पण त्याला योग्य दिशा नाही मिळालेली अजून। तुम्ही खूप घाईगडबडीत निर्णय घेत आहात
ज्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. महादेव तुम्हाला इथे शांत राहण्याचा सल्ला देत आहेत. उत्साहात किंवा रागात येऊन कोणताही मोठा निर्णय घेऊ नकोस. आधी तुझ्या मनातील गोंधळ दूर कर. या संपूर्ण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी महादेवांनी तुम्हाला दिलेला महामंत्र म्हणजे ओम नमः शिवायचा जप करणे आणि दर सोमवारी महादेवाला पाणी अर्पण करणे. महादेव तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. फक्त तुम्हाला तुमचे डोळे उघडून सत्य स्वीकारण्याची गरज आहे. तुमच्या स्प्रेडमध्ये हे 2 कार्ड अतिशय आलेले आहेत. ते तीव्र संकेत देत आहेत. नात्याच्या बाबतीत महादेव तुम्हाला एका अत्यंत गंभीर चक्रव्यूहातून बाहेर काढून इच्छितात. भावनिक ब्लॅकमेलिंग आणि मोह ओळखा याच्यातला फरक. तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती असू शकते, जोडीदार असू शकतो, मित्र किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणा, जिच्याशिवाय तुम्हाला जगणे अशक्य वाटते, पण तीच व्यक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करत आहे. महादेव इथे सांगत आहे की प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेला भावनिक छळ थांबव. तू ज्या व्यक्तीला तुझं सर्वस्व मानत आहे ती व्यक्ती तुला फक्त तिच्या गरजेनुसार वापरत आहे. जर एखादे नातं तुम्हाला सतत अपराधीपणाची भावना देत असेल किंवा तुमचा स्वाभिमान कमी करत असेल तर त्या नात्याचा मोह सोडणे हाच एकमेव मार्ग आहे. गुपिते उघडे करणं बंद करा. तुम्ही स्वभावाने खूप सरळ आहात आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवून टाकता. पण तुमच्या घरात किंवा मित्रपरिवारात अशी एखादी व्यक्ती आहे जी तुमच्या समोर खूप सहानुभूती दाखवते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या खाजगी आयुष्याची चेष्टा करते किंवा तुमच्या विरुद्ध इतरांचे कान भरते. महादेवांचा थेट आदेश आहे की तुझ्या भावनांचा आणि कौटुंबिक गोष्टीचा बाजार मांडणे बंद कर. स्वतःभोवती एक मजबूत सीमा तयार कर. प्रत्येक व्यक्ती तुझ्या जवळ येण्याच्या लायकीची नाही. अडकलेली ऊर्जा मोकळी करा. तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या नात्याला सुधारेल या आशेने ओढत आहात. उद्या गोष्टी चांगल्या होतील या भ्रमात तुम्ही स्वतःचे मानसिक आरोग्य पणाला लावले आहे. महादेव तुम्हाला या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला देत आहेत. कधीकधी एखाद्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ती जशी आहे तशी स्वीकारून तिच्यापासून लांब जाणे जास्त शहाणपणाचे ठरेल. या परिस्थितीवर महादेवांचे आध्यात्मिक उपाय तुमच्यासाठी मौन आणि अंतर. म्हणजे काय तर ज्या लोकांबद्दल तुम्हाला मनात संशय आहे त्यांच्याशी वाद घालू नका. फक्त त्यांच्यापासून स्वतःला हळूहळू दूर करा आणि शांत राहा. तुमचे मौन हेच त्यांचे सर्वात मोठे उत्तर असेल. दुसरं, महादेवांचे संरक्षण कवच. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर महादेवांच्या प्रतिमेसमोर बसून ओम जूम सम या लघु महामृत्युंजय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. हा मंत्र तुमच्या सभोवतालच्या लोकांची नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. तिसरी उपाय, नकारात्मकता विसर्जन. शनिवारी संध्याकाळी एका काळ्या कपड्यात थोडी काळी मोहरी घेऊन ती स्वतःहून 7 वेळा उतरवा आणि घराबाहेर नेऊन टाका. मातीत गाडून टाका. यामुळे नात्यातील कलह आणि वाईट ऊर्जा नष्ट होईल. महादेव तुम्हाला इथे सांगत आहे की जोपर्यंत तू या विषारी साखळ्यांमधून स्वतःला मुक्त करत नाही तोपर्यंत तुझ्या आयुष्यात खऱ्या सुखाची आणि प्रगतीची नवीन सुरुवात होणार नाही. घाबरू नकोस. मी तुझा हात धरलेला आहे, तो कधीच सोडणार नाही. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. हर हर महादेव किंवा शिवशक्ती लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.